Let us understand now 6th chapter, okay, of class 4th English. The wise men of Ramnagar. Now wise men of Ramnagar म्हणजे काय? तर शहाणे माणसं. रामनगरचे शहाणे माणसं. वाईज म्हणजे शहाणे. वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज अ विलेज कॉल्ड रामनगर. म्हणजे वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एकेकाळी एका ठिकाणी एक विलेज होतं रामनगर नावाचं. इट वॉज क्वाईट अ लार्ज विलेज अँड इट ले नियर इट वॉज क्वाईट अ लार्ज विलेज अँड इट ले नियर अ वाईड रिव्हर. म्हणजे काय की ते एक क्वाईट लार्ज म्हणजे काय बऱ्यापैकी मोठं असं एक विलेज होतं. अँड इट ले नियर अ वाईड रिव्हर म्हणजे एका नदीच्या जवळ ते होतं ते विलेज. लँड वॉज रिच अँड फर्टाईल. तर तिथली जमीन जी होती ती कशी होती? संपन्न होती आणि सुपीक होती. संपन्न आणि सुपीक म्हणजे काय की तिथे व्यवस्थित शेती चांगल्या पद्धतीने उत्पन्न येतं आहे शेतीचं. फळं किंवा आपण म्हणूयात भाज्या वगैरे चांगलं उत्पन्न तिथून निघतं आहे अशी तिथं जमीन होती. अँड द पीपल हू लिव्ड देअर वेअर हॅपी अँड वेल्दी. म्हणजे तिथं जे लोक राहत होते ते कसे होते? हॅपी होते आणि वेल्दी होते. वेल्दी म्हणजे संपन्न होते, श्रीमंत होते. दे हॅड नो एनिमीज. त्यांना कुणीही शत्रू नव्हते. अँड लिव्ड पीसफुली म्हणजे शांततेने. कसे राहत होते ते? शांततेत राहत होते. दे ट्रबल्ड नो वन अँड नो वन ट्रबल्ड देम. म्हणजे त्यांना कुणीही त्रास देत नव्हतं. ट्रबल म्हणजे त्रास देणे आणि त्यांना पण ते कुणाला त्रास देत नव्हते आणि त्यांनासुद्धा कुणी त्रास देत नव्हतं. दे ट्रबल्ड नो वन अँड नो वन ट्रबल्ड देम. ओके. 10 miles अवे फ्रॉम द विलेज देअर वॉज अ टाऊन. तर त्या रामनगरपासूनच 10 मैलवर एक शहर होतं. वन डे द पीपल ऑफ द टाऊन हेल्ड अ मीटिंग. एके दिवशी काय झालं आहे? त्या शहरातल्या लोकांनी काय केलं आहे? एक मीटिंग भरवली. टाऊन हेल्ड मीटिंग. वन डे द पीपल ऑफ द टाऊन हेल्ड मीटिंग म्हणजे त्या शहरातल्या लोकांनी एक मीटिंग भरवली. ऑल द टाउन्स फोक गॅदर्ड इन द मार्केट प्लेस. आणि हे जे सगळे शहरातले लोक होते, टाउन्स फोक म्हणजे काय? शहरातले लोक. गॅदर्ड इन द मार्केट प्लेस एका मार्केटच्या जागी काय झालेत? जमा झाले. गॅदर्ड म्हणजे जमा होणे, गोळा होणे. द पीपल ऑफ द टाउन वेअर गोइंग टू डिस्कस अ न्यू प्लॅन फॉर अ रोड. आणि हे पीपल कशासाठी गोळा झालते? तर तिथं टाऊनमध्ये एक न्यू रोड बनणार होता, त्याचं डिस्कशन करण्यासाठी तिथं गोळा झालेले होते. द रोड वॉज गोईंग टू बी बिल्ट बिटवीन देअर टाऊन अँड अनदर टाऊन. तर रस्ता हा बनणार होता कुठून कुठपर्यंत? त्यांच्या टाऊनपासून तर दुसऱ्या एका टाऊनपर्यंत. अबाउट 20 miles अवे. म्हणजेच त्या टाऊनपासून दुसऱ्या टाऊनपर्यंत की जे अंतर होतं 20 miles. तर ह्या दोन टाऊनमध्ये, दोन शहरांमध्ये एक रस्ता बनणार होता. अ लार्ज मॅप ऑफ द एरिया वॉज ब्रॉट. तर काय झालं आहे? तर ह्या एरियाचा एक मोठा मॅप आणला गेला आहे. लार्ज मॅप ऑफ द एरिया वॉज ब्रॉट म्हणजे काय की मॅप आणला गेला आहे. अँड सून अ रूट वॉज वर्कड आउट. रूट वॉज वर्कड आउट म्हणजे काय की रूट फायनल झाला आहे. कसा रूट असेल ते फायनल केलं गेलं आहे. द पीपल डिसाइडेड हाऊ मच दे वेअर गोइंग टू स्पेंड ऑन बिल्डिंग द रोड. आणि या लोकांनी काय डिसाईड केलं आहे की हाऊ मच दे वेअर गोइंग टू स्पेंड म्हणजे ते किती खर्च करतील कशावर? ऑन बिल्डिंग द रोड, यार हा रोड बांधण्यावर किती खर्च करतील ते काय झालं आहे? डिसाईड झालं आहे. फॉलोविंग धिस मीटिंग वर्क वॉज स्टार्टेड ऑन द रोड. आणि या मीटिंगनंतरच, फॉलोविंग धिस मीटिंग म्हणजे या मीटिंगनंतरच
तर रस्त्याचं काम काय झालं आहे, सुरू झालं आहे. वर्क वॉज स्टार्टेड. ॲज सून ॲज द वर्क बिगेन द न्यूज रीच द पीपल ऑफ रामनगर. म्हणजे जसं हे काम चालू झालं आहे, ॲज सून ॲज म्हणजे काय, जसं काम चालू झालं आहे की तसंच ही न्यूज कुठं पोहोचली आहे, पीपल ऑफ रामनगर म्हणजे रामनगरच्या लोकांना पोहोचली आहे. सम ऑफ द विलेजर्स गॉट टुगेदर अँड वेंट टू फाइंड आउट मोर अबाउट द न्यू रोड. तर काही विलेजर्स काय झालेत, एकत्र आलेत आणि वेंट टू फाइंड आउट मोर अबाउट न्यू रोड. तर हा नवीन रस्ता जो बनणार होता त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी ते गेलेत. कुठं गेले, ते टाऊनमध्ये, ज्या टाऊनमधून रस्ता बनणार होता त्या टाऊनमध्ये. वेन दे गॉट टू द टाऊन दे वेंट स्ट्रेट टू द ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट ऑफिसर. मग जसे ते टाऊनमध्ये गेले ते कुठे गेले, सरळ डायरेक्ट डिस्ट्रिक्ट ऑफिसरच्या ऑफिसमध्ये गेले. देअर दे हॅड लुक ॲट द मॅप. तिथे त्यांनी तो मॅप पाहिला की जो 2 टाऊनमध्ये रस्ता बनणार होता तो मॅप त्यांनी पाहिला. द विलेजर्स वेंट बॅक टू रामनगर अँड कॉल्ड मीटिंग. मग आता त्यांना तिथं काहीतरी ॲबनॉर्मल सापडला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक सापडला असेल, तर मग काय केलं आहे त्यांनी की विलेजर्स वेंट बॅक टू रामनगर अँड कॉल्ड अ मीटिंग. तर काय केले, ते परत रामनगरमध्ये गेले आणि तिथं त्यांनी मीटिंग बोलवली. वन ऑफ द मेन who had seen the map said, people of Ramnagar, today some of us saw the map of the new road. तर हे काय म्हणले ते मीटिंगमध्ये की रामनगरच्या लोकांनो, पीपल ऑफ द रामनगर म्हणजे काय की रामनगरच्या लोकांनो, टुडे सम ऑफ अस सॉ द मॅप ऑफ द न्यू रोड. तर आज आम्ही काय केलं आहे, आमच्यापैकी काहींनी तर तो नवीन रस्त्याचा मॅप पाहिला आहे. इट इज गोइंग टू पास क्लोज टू आवर विलेज. तर हा मॅप जो आहे तो आपल्या गावाजवळूनच जातो आहे, जो 2 टाऊनमध्ये बनणार होता तो मॅप. इट विल गो थ्रू द सम ऑफ आवर बेस्ट फील्ड्स अँड दे विल बी डिस्ट्रॉयड. आणि हा जो रस्ता आहे तो कुठून जातो आहे, आपल्या बेस्ट फील्ड्समधून जातो आहे. इट विल गो थ्रू म्हणजे काय, हा जाईल, सम ऑफ आवर बेस्ट फील्ड्स म्हणजे आपल्या बेस्ट फील्ड्समधून जाईल. अँड दे विल बी डिस्ट्रॉयड. आणि ते आपली जमीन जी आहे, म्हणजे आपण आधी पाहिलं होतं ना, रिच आणि फर्टाईल जमीन आहे होती रामनगरची, ती काय होईल म्हणतायत ते डिस्ट्रॉय. व्हॉट शॉल वी डू टू स्टॉप दिस रोड. तर हा रोड होऊ नये म्हणून आपण किंवा हा रोड थांबवण्यासाठी आपण काय करायला हवं असं ते म्हणतात. The villagers were very angry. They sat in the meeting for 3 whole days. तर आता काय झालं आहे की हे विलेजर्स खूप चिडलेत, अँग्री झालेत. ते सॅट इन द मीटिंग फॉर 3 whole days. तर 3 दिवस ते मीटिंगमध्येच बसले, त्यांनी मीटिंग केली आणि ॲट लास्ट दे थॉट ऑफ अ प्लॅन. आणि शेवटी एक प्लॅन त्यांनी काय केला आहे, फायनल केला आहे. A week after the meeting, a man from town came to रामनगर. तर या मीटिंगनंतर, रामनगरच्या लोकांच्या मीटिंगनंतर, तर टाऊनमधून एक माणूस आला आहे आणि तो कुठं आला आहे, रामनगरला आला आहे. वेन ही गॉट टू द विलेज ही सॉ अ ग्रेट क्राऊड ऑफ पीपल बिसाइड द रिव्हर. मग त्यांनी काय पाहिलं आहे, जो टाऊनमधून जो माणूस आलता रामनगरला व्हिजिट करायला, त्यांनी काय पाहिलं आहे की नदीच्या शेजारी, इथं दिसतं आहे बघा चित्रामध्ये, नदीच्या शेजारी काय खूप साऱ्या लोकांची गर्दी जमलेली आहे. क्राऊड बिसाइड द रिव्हर म्हणजे काय, नदीच्या शेजारी गर्दी दिसली त्याला. द मॅन फ्रॉम द टाऊन वॉज क्युरियस. तर हा टाऊनमधला मॅन जो होता तो याच्याविषयी काय होता, एक क्युरियस होता. म्हणजे एक क्युरियसिटी म्हणजे म्हणतो आपण एक शंका होती त्याला. ओके. ही वेंट ओव्हर टू व्हेअर द पीपल हॅड गॅदर्ड. ही वेंट ओव्हर टू
वेंट ओव्हर म्हणजे तो गेला. कुठे गेला? वेअर द पीपल हॅड गॅदर्ड म्हणजे जिथं लोक जमले होते तिथं गेला. ही स्क्वीज्ड थ्रू द क्राऊड त्याने गर्दीतून रस्ता मार्ग काढला, पुढे गेला. अँड सॉ ॲन अमेझिंग साईट आणि त्यांनी काय पाहिली? एक अमेझिंग अशी साईट पाहिली. साईट म्हणजे दृश्य पाहिलं. देअर वेअर 7 men स्टँडिंग ऑन द बँक ऑफ द रिवर अँड 7 men ऑन द ऑदर. तर बँक म्हणजे काय? नदीचा काठ. तर काय म्हणतो आहे तो? नदीच्या ह्या साईडला 7 माणसं उभं होते आणि नदीच्या पलीकडच्या काठावर 7 माणसं उभं होते. दे वेअर होल्डिंग अ थिक रोप विथ स्ट्रेच्ड अक्रॉस द रिवर. आणि त्यांनी काय होल्ड केलेलं होतं? एक थिक असा रोप. थिक म्हणजे जाड, दोरा. रोप म्हणजे दोरा किंवा जाड सुतळी. स्ट्रेच्ड अक्रॉस द रिवर नदीच्या वर अशी ताणली गेलेली. इन द मिडल समवन हॅड अ टाईड अ कप आणि त्याच्या मिडललाच कोणीतरी काय बांधलेला होता? एक कप बांधलेला होता. व्हॉट आर दे डुईंग? आस्क्ड द मॅन. तर ह्या माणसाला अंडर क्युरिओसिटी त्यांनी काय विचारलं आहे यांना की व्हॉट आर दे डुईंग? तर हे काय करतायत? ओके, इथं दिसतंय आपल्याला 7 इकडे उभे, 7 तिकडे उभे. रोपला मध्ये काय बांधलेला आहे? कप बांधलेला आहे. तर मॅन जो होता टाऊनमधून आलेला तो अमेज झाला आहे, सरप्राईज झाला आहे, शॉक झाला आहे आणि त्यांनी विचारलं आहे की व्हॉट आर दे डुईंग? आस्क द मॅन. दे आर टेकिंग वॉटर आउट ऑफ द रिवर रिप्लाइड अ वुमन स्टँडिंग क्लोज बाय. स्टँडिंग क्लोज बाय म्हणजे काय? त्याच्या जवळ जी उभी होती ती. क्लोज बाय म्हणजे जवळ उभी जी होती वुमन, ती काय म्हणली आहे त्याला? दे आर टेकिंग वॉटर आउट ऑफ द रिवर. ते काय काढतायत? पाण्यातून वॉटर काढतायत. विथ अ कप? आस्क द मॅन. तर तो काय म्हणतोय? कपनी? एका कपनी काढतायत का? ओ यस रिप्लाइड द वुमन. ती काय म्हणली? यस. बट इट विल टेक आवर्स टू गेट अ बकेट फुल सेड द मॅन. तो म्हणतोय पण अशा पद्धतीने जर पाणी काढायचं झालं तर त्याला काय लागेल? 1 तास लागेल म्हणतोय. नाही का नाही? एक बादलीभर जरी पाणी काढायचं झालं तरी 1 तास लागेल. यस सेड द वुमन. इट इज स्लो बट वी ऑलवेज गेट वॉटर आउट ऑफ द रिवर लाईक धिस. इट्स स्लो वे बट इट ऑलवेज वर्क्स. ती म्हणती हो हा स्लो आहे नाही का? हा जो मार्ग आहे तो कसा आहे? स्लो आहे. बट आम्ही काय करतो आहे? नेहमीच वॉटर रिव्हरमधून काढतो आहे. हा स्लो मार्ग आहे पण तो नेहमीच काय करतो आहे? वर्क होतो आहे. वर्क होतो आहे म्हणजे काय? इट ऑलवेज वर्क म्हणजे काय? काम होतं आहे नेहमीच या मार्गाने. द मॅन फ्रॉम द टाऊन वॉज नेक्स्ट. द मॅन फ्रॉम द टाऊन वॉज सरप्राईज्ड. तर तो काय झाला आहे? खूप सरप्राईज झाला आहे. ही स्क्रॅच्ड हिज चिन अँड सेड टू हिमसेल्फ दीज पीपल आर ऑल मॅड. त्याने काय केलं आहे? स्वतःची दाढी खाजवली आणि तो काय म्हणतो आहे की हे लोक जे आहेत खूप मूर्ख आहेत. वेन ही गॉट बॅक टू द टाऊन ही टोल्ड ऑल हिज फ्रेंड्स अबाउट व्हॉट ही हॅड सीन इन द विलेज. आणि जसा तो शहरीत परत गेला आहे त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं की इथं त्यांनी गावात काय पाहिलं होतं ते. ऑल द फ्रेंड्स लाफ्ड अँड लाफ्ड. आणि त्याचे ते मित्र हसतच राहिले. लाफ्ड अँड लाफ्ड म्हणजे काय? हसतच राहिले. 1 or 2 ऑफ द मॅन्स फ्रेंड जस्ट कुड नॉट बिलीव्ह दॅट पीपल कुड बी सो स्टुपिड. आणि तो काय म्हणतो आहे की त्याचे काही मित्र जे होते त्यांना विश्वास नाही बसला की इतके पण स्टुपिड लोक असतात. स्टुपिड म्हणजे मूर्ख, सिली. सो द नेक्स्ट डे 2 ऑफ देम ट्रॉटेड ऑफ टू रामनगर टू सी फॉर देमसेल्व्स. मग दुसऱ्या दिवशी काय केलं आहे? 2 ऑफ देम म्हणजे काय? त्यातले दोघं. ट्रॉटेड ऑफ टू रामनगर म्हणजे रामनगरला गेलेत. ट्रॉटेड ऑफ म्हणजे काय? फास्ट निघणे, लगेच ब्रिस्कली निघणे, सडनली निघणे. तर ब्रिस्कली त्यांनी काय केलं आहे? ते रामनगरला गेलेत. टू सी फॉर देमसेल्व्स म्हणजे स्वतः बघण्यासाठी. When they arrived at the village, they found a huge crowd of people around a tall tree. When
दे अराइव्ड ॲट द व्हिलेज, म्हणजे जेव्हा ते व्हिलेजमध्ये आले, दे फाउंड अ ह्यूज क्राऊड, त्यांनी काय केलं आहे, एक खूप गर्दी पाहिली, ऑफ पीपल अराउंड अ टॉल ट्री, एका उंच झाडाभोवती गर्दी त्यांनी पाहिली. द ट्रंक ऑफ द ट्री वॉज नियरली 2 meters वाईड. ट्रंक म्हणजे खोड, झाडाचा बुंदा किंवा खोड, तो कसा होता, 2 मीटर वाईड होता. 2 men वेअर बिझिली वर्किंग ऑन द ट्रंक, आणि 2 माणसं त्या ट्रंकवर काम करत होते. काय काम करत होते, ईच हॅड अ स्मॉल पेन नाईफ इन हिज हँड, म्हणजे छोटासा नाईफ म्हणजे किंवा चाकू होता त्यांच्या हातात. अँड वॉज कटिंग द वूड, ते काय कापत होते, ती ट्रंक कापत होते. दे वर वर्किंग सो हार्ड दॅट स्वेट वॉज पोरिंग ऑफ देअर फोरहेड्स, ते काय होते, खूप हार्ड वर्क करत होते. वर्किंग खूप सो हार्ड म्हणजे काय, हार्ड वर्क करत होते. सो दॅट द स्वेट वॉज पोरिंग ऑफ, स्वेट वॉज पोरिंग ऑफ म्हणजे काय, की घाम, स्वेट म्हणजे घाम, पोरिंग ऑफ म्हणजे घरंगळत होता, घाम त्यांच्या कपाळावरून घरंगळत होता. फोरहेड्स म्हणजे कपाळ, म्हणजे इतकं ते काय करत होते, हार्डवर्क करत होते. इथे दिसतं आहे बघा चित्रामध्ये, 2 men with pen knife in their hand, they are trying to cut this trunk, 2 meter wide trunk. What are they doing, asked one of the men from the town. ते टाऊनमधून जे दोघं जण आले होते त्यातला एक जण काय म्हणतोय, ते काय करतायत. Why they are cutting down the tree, replied one of the villagers. Can't you see? तर तो काय म्हणतोय, ते ट्री कट करताय, तुला दिसत नाही आहे का. कांट यू सी म्हणजे तुला दिसत नाही आहे का. तर तो म्हणतो आहे विथ पेन नाईव्ज, तो म्हणतो विथ पेन नाईव्ज म्हणजे छोट्या चाकूनी. आस्क द टाउन्समॅन, म्हणजे झाड कापण्यासाठी आपण काय करतो, एक जनरली मोठं करवत घेतो आहे किंवा मोठा कटर घेतो आहे. त्यांनी छोटे पेन नाईव्ज घेतले होते. तो हा काय म्हणतो आहे, तर पेन नाईव्जनी आस्क द टाउन्समॅन. यस सेड अ व्हिलेजर इन द क्राऊड, तर क्राऊडमधलं व्हिलेजर एक काय म्हणला, की हो, वी ऑलवेज कट ट्रीज विथ द पेन नाईव्ज. तो हा काय म्हणतो आहे, बट इट विल टेक अ इयर ऑर 2, ठीक आहे नाही, याला काय लागेल, मग 1 वर्ष लागेल किंवा 2 वर्ष लागतील या पेन नाईव्हनी कापत बसले तर. 2 मीटर वाईडचा जो बुंदा आहे तो. यस रिप्लाइड द व्हिलेजर, इट इज अ स्लो बट इट इज गुड मेथड, इट ऑलवेज वर्क्स. ते काय म्हणतोय, जसं आधी त्याला उत्तर मिळालं होतं की इट इज स्लो मेथड बट इट ऑलवेज वर्क्स. द मेन फ्रॉम द टाऊन वेअर क्वाईट ॲस्टॉनिश्ड, ॲस्टॉनिश्ड म्हणजे चकित होणे. तर आता टाऊनमधून आलेले हे माणसं ते काय झालेत, चकित झालेत. दे वेंट बॅक टू देअर टाऊन, ते काय गेलेत, परत त्यांच्या टाऊनमध्ये गेलेत. सून द न्यूज अबाउट द व्हिलेजर्स अँड देअर ऑड टेक्निक्स स्प्रेड लाईक अ वाईल्ड फायर, आणि लवकरच काय झालं आहे की या विलेजर्सची बातमी अँड देअर ऑड टेक्निक्स आहे की नाही. ऑड टेक्निक्स म्हणजे काय, विचित्र त्यांच्या ह्या टेक्निक्स, विचित्र कृती. जसं आपण आधी पाहिलं की कपनी दोरीला कप लावून जे पाणी काढत आहेत, किंवा इथं पेन नाईव्हनी ते खोड कापत आहेत. स्प्रेड लाईक अ वाईल्ड फायर म्हणजे जंगलात वनवा कसा पेटतोय त्या पद्धतीने ही न्यूज अशी वनव्यासारखी पसरली किंवा वाऱ्यासारखी पसरली. द पीपल ऑफ रामनगर आर क्वाईट मॅड, द टाउन्स फोक सेड. तर टाऊनमधले लोक काय म्हणत आहेत की रामनगरमधले हे लोक जे आहेत ते मला जराशे मॅडच दिसत आहेत. द न्यूज इवन रीच द डिस्ट्रिक्ट ऑफिसर, तर ही न्यूज कुठं पोहोचली आहे, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्सकडे पोहोचली आहे. व्हॉट्स ऑल दिस अबाउट, आस्क द डिस्ट्रिक्ट ऑफिसर. डिस्ट्रिक्ट ऑफिसर म्हणतो आहे की काय चाललं आहे हे. आर द पीपल ऑफ रामनगर रिअली मॅड, हे रामनगरचे लोक काय मूर्ख आहेत का. यस इंडीड दे आर, रिप्लाइड हीज चीफ क्लर्क. तर त्याचा चीफ क्लर्क काय म्हणतो आहे, हो ते आहेतच. दे टेक वॉटर आउट ऑफ द रिव्हर विथ कप,
अँड दे कट डाऊन ट्रीज विथ पेन नाईव्स. दे आर क्वाईट क्रेझी. हे की नाही, ते काय करतायत, वॉटर रिव्हरमधून घेत आहेत कपनी आणि ट्रीज कट करतायत पेन नाईव्सनी. ते कसे आहेत, थोडेसे क्रेझीज आहेत, मूर्ख आहेत. आर दे डेंजरस आज द डिस्ट्रिक्ट ऑफिसर नर्वसली. आता तो इतके मूर्ख लोक असल्यामुळे तो घाबरला आहे. तो काय म्हणतो आहे की आर दे डेंजरस आहेत का ते, नाही का नाही. द क्लर्क म्हणतो आहे आय डोंट नो, सेड द क्लर्क. मग आता काय होणार आहे. द फॉलोइंग डे द डिस्ट्रिक्ट ऑफिसर अँड द फ्यू ऑफ द अदर इम्पॉर्टंट पीपल ऑफ द टाउन वेंट टू रामनगर टू फाइंड आउट मोर. तर मग काय झालं आहे, डिस्ट्रिक्ट ऑफिसर आणि रामनगर काही इम्पॉर्टंट महत्त्वाचे लोक टाऊनमधले, शहरातले कुठं गेलेत, रामनगरला गेलेत. वेन दे गॉट देअर दे सॉ अ लॉंग लाईन ऑफ वुमन वॉकिंग टू अँड फ्रॉम अ लार्ज अँट हिल. तर लार्ज लाईन त्यांनी पाहिली, हे की नाही, जे मुंग्यांचं तिथं वारूळ होतं, मुंग्यांचं वारूळ, त्याच्या जवळ एक मोठी लाईन महिलांनी केलेली होती. वुमन म्हणजे लॉंग लाईन ऑफ वुमन वॉकिंग टू अँड फ्रॉम लार्ज अँट हिल. तर वारुळाजवळ जात होत्या त्या महिला आणि येत होत्या. ईच वुमन वॉज कॅरिंग अ बास्केट. प्रत्येक वुमनकडं काय होती, एक बास्केट होती. द फर्स्ट वुमन इन द लाईन स्टेप्ड अप टू अँट हिल अँड टूक अँन अँट फ्रॉम द मॉइस्ट अर्थ. तर पहिल्या वुमननी काय केलं, त्या लाईनमधल्या पुढे गेली, स्टेपटअप म्हणजे पुढे गेली कुठं, वारुळापाशी, आणि तिने काय केलं आहे, तिथून एक आंट म्हणजे मुंगी घेतली आहे, नाही की नाही. देन शी पुट द आंट इन हर बास्केट अँड कॅरीड इट अवे. नंतर तिने काय केलं आहे, बास्केटमध्ये एक मुंगी घेतली आणि घेऊन गेली. कॅरीड इट अवे म्हणजे काय, घेऊन गेली. व्हॉट आर दे डुईंग आस्क द ॲस्टॉनिश्ड डिस्ट्रिक्ट ऑफिसर. मग तो ॲस्टॉनिश्ड म्हणजे चकित झालेला डिस्ट्रिक्ट ऑफिसर काय म्हणतो आहे, ते काय करतायत. दे आर कॅरिंग अवे आंट्स रिप्लाइड अ मॅन स्टँडिंग नियर बाय. म्हणजे जवळच उभे असणारं एक माणूस काय म्हणतो आहे त्यांना, की ते मुंग्या नेत आहेत, एक एक मुंगी नेत आहेत. व्हाय आस्क्ड द डिस्ट्रिक्ट ऑफिसर. बिकॉज आंट्स आर व्हेरी डेंजरस सेड द मॅन. तो काय म्हणतो आहे की आंट्स कशा असतात, डेंजरस असतात. दे ईट एव्हरीथिंग वी मस्ट कॅरी देम अवे. त्या काय आहेत, सगळंच खाऊन टाकतात, त्यांना आपण एक लांब नेऊन सोडलं पाहिजे. बट वन इन ईच बास्केट. पण प्रत्येक बास्केटमध्ये एकच. डिस्ट्रिक्ट ऑफिसर म्हणतो आहे दॅट्स रेडिक्युलस. हे तर रेडिक्युलस आहे, म्हणजे विचित्र आहे किंवा मूर्खपणाचं आहे. ओके, तर त्याला काय उत्तर मिळतं आहे आता परत. वी ऑलवेज डू इट दॅट वे. इट इज स्लो बट इट्स गुड मेथड. इट ऑलवेज वर्क्स. तर त्याला आधी 2 वेळेस जे उत्तर मिळालं होतं तेच त्याला परत मिळतं आहे, काय की ही स्लो मेथड आहे, पण इट ऑलवेज वर्क्स, ही नेहमीच काय करते, काम करते. व्हेन डिस्ट्रिक्ट ऑफिसर रिटर्न टू द टाउन ही कॉल्ड अ मीटिंग. ओके, तो टाऊनमध्ये रिटर्न गेला आहे आणि त्यांनी काय केलं, एक मीटिंग बोलवली. आय हॅव बीन टू रामनगर. म्हणजे मी रामनगरला गेलो होतो. आय हॅव बीन टू रामनगर म्हणजे मी रामनगरला गेलो होतो. ही अनाऊन्स्ड. द पीपल देअर आर क्वाईट मॅड. तिथले लोक आहेत ते जराशे मूर्ख आहेत. दे टेक वॉटर आउट ऑफ द रिव्हर विथ कप. दे कट डाऊन ट्रीज विथ पेन नाईव्ज. दे कॅरी अवे आंट्स वन बाय वन. दे आर लुनॅटिक्स. लुनॅटिक्स म्हणजे पण मूर्ख, सिली, फुलिश. तर ते काय करतायत की रिव्हरमधून एका कपानी पाणी काढतायत, झाडं कट करतायत पेन नाईव्जनी, आणि आंट्स नेत आहेत त्या एक बाय एक, म्हणजे एक एक मुंगी नेत आहेत ते. ओके, डोंट गो नियर देम. त्यांच्या जवळ पण जाऊ नका. बट सर
सेड वन ऑफ द सेक्रेटरी, म्हणजे त्याचा जो सहकारी होता, सेक्रेटरी म्हणजे सहकारी, तो काय म्हणतोय, आवर न्यू रोड इज गोइंग टू गो राईट पास्ट द रामनगर. मग आपला जो नवीन रोड आपण जो प्लॅन केलेला आहे तो रामनगरमधूनच जातोय. तर तो काय म्हणतोय, देन चेंज द प्लॅन. मग काय करा, हा प्लॅन चेंज करा. रोड द डिस्ट्रिक्ट ऑफिसर, रोड म्हणजे काय, गर्जना करणे किंवा मोठ्याने बोलणे, मोठ्याने तो ओरडून बोलला आहे. वी शॉल बिल्ड द रोड अलॉंग द टॉप ऑफ द हिल. आपण काय करायला हवा, हा रोड डोंगरावरून किंवा टेकडीवरून बांधायला हवा. इट मस्ट नॉट बी कन्स्ट्रक्टेड नियर दॅट व्हिलेज. त्या विलेजच्या जवळ पण आपण जायला रोड तो कन्स्ट्रक्शन किंवा बांधायला नको. सो द रोड वॉज बिल्ट अलॉंग द टॉप ऑफ द हिल. आणि फायनली हा रोड डोंगरावरून बांधला गेला आहे. अँड डिड नॉट गो नियर एनिवेअर नियर रामनगर. आणि रामनगरच्या जवळ पण गेला नाही. द पीपल ऑफ द विलेज प्लो देअर फील्ड्स. प्लो म्हणजे काय, आता नांगरणी करणे. पीपल ऑफ द विलेज प्लो देअर फील्ड्स. लोकांनी काय केलं आहे, त्यांच्या शेताची नांगरणी केली आहे. अँड वेंट बॅक टू ॲन अनडिस्टर्ब वे ऑफ लाईफ. आणि त्यांचं रोजचं जे जीवन होतं, अनडिस्टर्ब म्हणजे काय, कसलाही अडथळा नाही तिथं किंवा कसलाही डिस्टर्बन्स नाही थोडक्यात, आहे की नाही, तसं ते जगू लागले परत. दे वेअर नॉट मॅड ॲट ऑल, दे वेअर व्हेरी वाईज. ते अजिबात मूर्ख नव्हते, ते कसे होते, अगदी शहाणे होते.